भीमाशंकर कुणाचं, खेड की आंबेगावचं, या मुद्द्यावरून दिलीप मोहिते पाटील आणि वळसे पाटील आमने सामने आलेत। भीमाशंकर खेडचेच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही असा इशारा दिलीप मोहिते पाटील यांनी दिलाय आणि मोहिते पाटलांची भाषा गुंडगिरीची आहे असा पलटवार दिलीप वळसे पाटील यांनी केला। विकास आराखडा बैठकीत आंबेगावचं नाव भीमाशंकर सोबत जोडल्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर हे दोघंही नेते आमने सामने आले। तालुक्यातल्या जनतेला कुठेही विश्वासात न घेता अशा प्रकारची जर ते पावलं उचलत असाल तर आम्ही काही मेलेल्या याचं दूध पिरवलं नाही, आम्ही आंदोलन करू आणि म्हणून त्याच्याकरता ही बैठक केली की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही। आपण खूप संयमाने घेतलं। त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं मी ऐकलं, दादांचं ऐकलं, दादाची समन्वयाची भूमिका असते, दादा या असल्या कुठल्या गोष्टी त्यांना करून देत नव्हते आणि ते नेहमी म्हणायच्या त्या दिलीपरावचा विरोध राहील, उगीच काहीतरी उद्योग वाढवू नका आणि परत वादाची थिरगी टाकण्याचं काम जर ते करत असतील तर आता आम्ही संघर्षाला उभे आहोत। काही झालं तरी आम्हाला ते आंबेगावचं आम्ही शेपूट सोडू देणार नाही। देशातून लोक येतात तर अशा परिस्थितीमध्ये असले नाहक वाद करणं हे उचित नाही, परंतु काही लोकांना सवय लागलेली आहे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी काहीतरी आरोप करत राहायचं आणि रस्त्यावर उतरून आईचं दूध पेलेलं नाही, नामकं नाही तर मेलेल्या आईचं दूध पिलं नाही असं नाही। ही काही भाषा राजकारणाची भाषा नाही, ही गुंडगिरीची भाषा आहे।